नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, आर्य चाणक्य यांनी आपल्या कौटिल्य अर्थशास्त्र यामध्ये अनेक नीतींचा उहापोह केलेला आहे. त्यापैकी एका नीतीचा उहापोह करताना आर्य चाणक्य म्हणतात की राजाने आपल्या विश्वासातल्या सहकाऱ्यांना जपायचं असतं. हे सहकारी आपल्याला सोडून जाणार नाही हे पाहायचं असतं. जर असे सहकारी राजाला सोडून गेले तर त्यांच्याजवळ राजाची अनेक गुपितं असतात, ती उघडकीस येण्याची शक्यता असते. मंडळी, नेमकं हेच उद्धव ठाकरे यांना कळलेलं नाही आणि त्यामुळे आता अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट व्हायला लागलेला आहे. मंडळी, काल हसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे आझाद मैदानामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होता आणि या दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी कशी फिल्डिंग लावली होती हे त्यांनी जाहीर करून टाकलं. मंडळी, आतापर्यंत हे गुपितच राहिलं होतं. असं म्हटलं जात होतं की शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. एकतर उद्धव ठाकरे सातत्याने सांगत होते की मी बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे की सर्वसामान्य शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करेन. आणि त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी कारण दिलं की शरद पवारांनी सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि त्यामुळे मला नाईलाजास्तव मुख्यमंत्री व्हावं लागलं. हे आतापर्यंत बाहेर आलेलं आम्हा सगळ्यांना माहीत असलेलं आहे. पण त्याच्या मागे काय दडलेलं आहे हे प्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे जाहीर दसरा मेळाव्यात म्हणाले की उद्धव ठाकरे यांना 2004 पासूनच मुख्यमंत्री होण्याचे वेध लागले होते आणि त्यासाठी ते प्रयत्न करत होते. 2019 मध्ये ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी आपली 2 माणसं शरद पवार यांच्याकडे पाठवली होती आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवा, तुम्ही उद्धव ठाकरे यांचं नाव जाहीर करा आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकले. मंडळी, हा जो गौप्यस्फोट आहे हा गौप्यस्फोट काल एकनाथ शिंदे यांनी केला आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या खोटेपणाचा बुरका पाडला. ज्या वेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत जे 40 आमदार होते ते उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेनेवर हक्क सांगितला. कोर्टात निवडणूक आयोगासमोर लढाई सुरू झाली. त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवलं. आपण काही बोलायचं नाही हे ठरलं होतं. किंबहुना एकनाथ शिंदे यांनीच सगळ्या आमदारांना सांगितलं होतं की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही काहीही बोलू नका. पण मित्रांनो, ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात शिरली नाही. त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांबद्दल खोटं नाटं बोलणं टाळलं असतं तर आज ही वेळ आली नसती. मंडळी, चाणक्य काय सांगतो, आर्य चाणक्य सांगतो की राजाने आपल्या विश्वासातल्या सहकाऱ्यांना जपायचं असतं. आता उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदासाठी आपल्या विश्वासातल्या सहकाऱ्यांना जपलं नाही, त्यांना वाऱ्यावर सोडलं
ही त्यांची पहिली चूक होती आणि त्यामुळे हे सहकारी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे 40 आमदार हे लांब गेले. आता या ठिकाणी तरी उद्धव ठाकरे यांनी आपला शहाणपणा दाखवायला पाहिजे होता की यांच्यावर कोणतीही टीका करायला नको, कारण जे काही चांगली वाईट कर्म केलेली आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे 40 आमदार हे साक्षीदार आहेत. ते जर बोलले तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, हे उद्धव ठाकरे यांनी जाणायला पाहिजे होतं. पण उद्धव ठाकरे यांनी ते जाणलं नाही आणि ते आदित्य ठाकरे या 40 आमदारांना खोके, बोके, गद्दार, पाटीत खंजीर काय काय बोलायला लागले आणि त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांनी घेतलेली ती प्रतिज्ञा तोडली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, हे जे ठरवलं होतं ते सपशेल तोडून टाकलं. कारण एका बाजूला उद्धव ठाकरे काहीतरी खोटं नाटं सांगत होते, 50 खोके घेतले, कंटेनर घेतला, काय काय बोलत होते आणि मग सुरू झालं गौप्यस्फोटांची मालिका. एकनाथ शिंदे यांनी गौप्यस्फोटांची मालिका सुरू केली आणि कसं आपल्याला उबाटांकडून म्हणजे उद्धव ठाकरेंकडून दुर्लक्षित केलं जात होतं, आपल्याला भेट दिली जात नव्हती, आपले फोन उचलले गेले नाहीत, यांसारखे अनेक गौप्यस्फोट केले. आता त्यामधला हा एक मोठा गौप्यस्फोट होता. एकनाथ शिंदे म्हणतात की बाळासाहेबांना मी शब्द दिला आहे शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार. त्यावेळेस आम्ही विचारात पडलो कुठल्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवणार. मात्र हे महाशय टुनकन उडाले आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. मागचं पुढचं सगळं सोडलं आणि म्हणाले मला कुठे व्हायचंय. शरद पवारांनी सांगितलं, यांनी शरद पवारांकडे 2 माणसं पाठवली आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा अशी विनंती केली. हे काही लपत नाही असं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात सांगून टाकलं. इतकंच नाही मित्रांनो, तर त्या पुढे जाऊन एकनाथ शिंदे म्हणाले की तुमचं 2004 पासून मुख्यमंत्री पदावर बसायचं ठरलं होतं, मात्र जुगाड काही होत नव्हता. जसे विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले की लगेच म्हणाले की आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. मग युतीत निवडणूक का लढवली, आम्हाला युती करायला का सांगितली, असा जाबही एकनाथ शिंदे यांनी विचारला. आता मित्रांनो एक लक्षात ठेवलं पाहिजे, पाठीत खंजीर कोणी खुपसला. उद्धव ठाकरे वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करतात की पाठीत खंजीर खुपसला, पण स्वतः उद्धव ठाकरे 2004 पासून खंजीर घेऊन बसले होते हे मात्र ते सांगत नाहीत आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करत होते हे ते बोलत नाहीत. आणि ती प्रतीक्षा किंवा तो खंजीर हा कोणी उघड केला, तर तो खुद्द एकनाथ शिंदे यांनी उघड केलाय. आता मित्रांनो त्या प्रश्न निर्माण होतो की ते 2 व्यक्ती कोण. तर त्या 2 व्यक्ती तुमच्या मनात पटकन विचार आला असेल संजय राऊत त्यापैकी एक असतील, पण नाही मित्रांनो, म्हणजे संजय राऊत त्यापैकी एक असतील याची शक्यता कमी आहे. मलाही 100% माहित नाही की संजय राऊत असतील की नाही, पण शक्यता कमी आहे. कारण ज्या वेळेस मुख्यमंत्री कोण असा निर्णय होत नव्हता त्यावेळेस संजय राऊत हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते आणि त्यांनी तशी फिल्डिंगही लावली होती. जर संजय राऊत स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावून बसलेले होते तर ते
उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करायला जातील का? मग हे या दोन व्यक्ती कोण, असा प्रश्न निर्माण होतो. मग त्या दोन व्यक्ती कोण असू शकतात? तर माझा अंदाज असा आहे की त्यापैकी एक आदित्य ठाकरे असू शकतात आणि दुसरे नार्वेकर असू शकतात. अर्थात हा माझा अंदाज आहे, हे काही मला माहीत असलेली गोष्ट नाही. पण सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं ते वचनही, बाळासाहेबांना दिलेलं ते वचनही पाळलं नाही. आणि हे सांगतय कोण? तर खुद्द एकनाथ शिंदे सांगताय. मंडळी, जवळच्या माणसांना राजाने जपलं नाही तर भीती काय असते? राजाची अनेक गुपितं उघड होण्याची भीती असते, असं आर्य चाणक्य सांगतात. त्याचाच हा प्रत्यय. आज शिंदे यांनी अजून एक गुपित बाहेर काढलंय, पण मला खात्री आहे त्यांच्याकडे असलेली गुपितं अजून संपलेली नाहीयेत. ती आहेत आणि योग्य वेळेस ती ब्रह्मास्त्रासारखी बाहेर पडणार आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.